भगवद्गीतेच्या प्रत्येक पुस्तकावर आपल्याला एक कवर दिसतो, ज्यामध्ये श्रीकृष्ण हा अर्जुनाचा रथ चालवतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आमचा श्रीमद भगवद्गीता तासिकेचा पहिला दिवस पार पडला. मी मागे सांगितलं होतं, जे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकत नाही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेऊ शकतात. आज आम्ही विद्यार्थ्यांना ईश्वर स्तुती प्रार्थनेचे 8 मंत्र हे टार्गेट म्हणून दिलेले आहे की त्यांना ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण करायचे. आता काही लोकांना असा प्रश्न येईल की हे संस्कृतमधले मंत्र जर मुलांनी पाठ केले तर काय फरक पडणार. त्यातला एक मंत्र असा आहे, सुरुवात कशी आहे, ओम विश्वानि देव सवितर दुरितानि परासुह यत भद्रम तन्नासुह. दुसरा आहे, हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जातपतिरेका आसीत सदाधार पृथ्वीद्यामते माम कस्मे देवाय हविष्याविधेम. असे 8 मंत्र आहेत. हे मंत्र जेव्हा आपल्या मुलांना जे गोष्ट कठीण वाटत असली, व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, हिंदी व्याकरण आहे, हे कठीण वाटत असलं तर संस्कृत व्याकरणपेक्षा काहीच कठीण नाही आहे. आणि जर संस्कृत व्याकरण, संस्कृत उच्चारणच मुलांना चांगल्या प्रकारे अवगत झालं तर त्यांना इतर गोष्टी सोप्या वाटल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांना त्या व्यतिरिक्त आम्ही दुसरी गोष्ट एक सांगितली, निवड वरवरचे सौंदर्य वाढून काही होत नसते, तर आपल्या आंतरिक सौंदर्य आपल्याला वाढवायचं असतं. त्यासाठी आम्ही बोर्डवर लिहून दिलेलं आहे, तुम्हाला उलट दिसत असेल. मन शुद्ध असावं, विचार शुद्ध असावे, अजून त्यानंतर आहे शरीर शुद्ध असावं, आपले कर्म शुद्ध असावे आणि आपलं आचरण सुद्धा शुद्ध असावं. दुसऱ्याबद्दलही वाईट बोलायचं नाही आणि स्वतःबद्दलही कधी वाईट बोलायचं नाही, तर वाईट विचारही करायचे नाही. हिंमत कधी हरायची नाही. भगवद्गीतेच्या प्रत्येक पुस्तकावर आपल्याला एक कवर दिसतो, ज्यामध्ये श्रीकृष्ण हा अर्जुनाचा रथ चालवतो. त्याचप्रमाणे जो व्यक्ती मन, विचार, आचरण, कर्म याने शुद्ध होतो, त्या व्यक्तीचा रथ हे आजही परमात्मा चालवतात. शांत राहायला शिकवलं, ध्यान करा, सकाळी लवकर उठा, आपल्या घराला स्वच्छ ठेवा, आपल्या शरीराला स्वच्छ ठेवा, ह्या गोष्टी आम्ही आज मुलांना सांगितल्या. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी होती, त्या कारणाने त्यांच्या चालू शिकवणीमध्ये व्हिडिओ बनवणे आणि त्यांचं ध्यान कुठेतरी भटकावं, या उद्देशानं मी सर्व आटोपल्यानंतर हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि ठरवलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आमचे येणारे व्हिडिओ बघा आणि त्यामधून तुम्ही काहीतरी नवीन शिका. बेटा, अभ्यास आपण रोज करतो, सर्वच मुलं करत आहे अभ्यास. रोज आपण जेवण करतो, सर्वच जेवण करतात, सर्व कार्य असं काहीच नाही आहे की जे इतर विद्यार्थी करतात ते आपण करत नाही. पण आपल्याला ते करायचं आहे जे इतर कोणीच करत नाही. तेव्हाच आपल्यामध्ये सुधार होईल. खेळायचं आहे, मस्ती करायची आहे, खूप काही करायचं आहे, पण स्वतःला सुदृढ बनवून, स्वतःला पॉवरफुल बनवून मागे नाही राहायचं आहे, पुढे जायचं आहे. माझं बोलणं हे बोरिंग वाटू शकतं एका वेळेला, पण तुम्हाला माहीत आहे काय, बोरिंग वाटणाऱ्या गोष्टीचे जीवनात आमूलाग्र बदल आणू शकतात. इंटरेस्टिंग वाटणाऱ्या गोष्टी हे आपल्याला धोकादायकच ठरत असतात. काही विद्यार्थी मोबाईलवर फ्री फायर खेळतात, गेम खेळतात, 4-4, 5-5 तास त्यांचे निघून जातात, त्यांना माहीत पडत नाही. तेवढाच वेळ जर त्यांनी अभ्यास केला, हे आईवडिलांचं कर्तव्य आहे त्यांच्यावर लक्ष द्या. चला, असो जे काही आहे, आज जे विद्यार्थी इथे आलेले होते आणि जे विद्यार्थी या व्हिडिओच्या माध्यमाने बघत आहे, त्यांनी फक्त एवढंच करायचं आहे, आपलं मन शुद्ध ठेवायचं आहे, आपले विचार शुद्ध ठेवायचं आहे, आपलं आचरण शुद्ध ठेवायचं आहे, आपलं शरीर शुद्ध ठेवायचं आहे, आपलं घर सुद्धा शुद्ध ठेवायचं आहे. लोकांशी बोलताना प्रेमाने बोलावं, प्रेमाने वागावं, नाही बोलता येत चुप राहावं. काही पण बोलून आपली प्रतिमा लोकांसमोर वाईट करून घेऊ नये. श्रीकृष्णाच्या रथाला 4 घोडे दिसून येतात. ते धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचे प्रतीक आहे.
याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे आज आम्ही मुलांना चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या इतर बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला याविषयी जाणून घ्यायचं आहे तर आपल्या व्हिडिओला बघत राहा आणि तुमच्या मुलामुलींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणा. अशक्य असं जगामध्ये काहीच नाही आहे. सायन्स, इंग्लिश, मॅथ, इतर विषय हे कोणी पण याचा अभ्यास करू शकतो. प्रयत्न केला तर जगामध्ये काही पण संभवच आहे. अशक्य असं काहीच नाही आहे. ठीक आहे. धन्यवाद.